2024 चे महाराष्ट्राचे इलेक्शन सुरू झालेले आहेत. तर आपण यामध्ये बघत आहोत की दोन मेन अलायन्स आहेत जे एकत्र येऊन लढत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती. तर प्रत्येकांची वेगवेगळे नॅरेटिव्ह सेट करायलात. तर कुणाचा धर्म धोक्यामध्ये आहे तर कुणाची खुर्ची धोक्यामध्ये आहे आपण या इलेक्शन मध्ये बघतो. तर मेनली बघतो की कुणाचा तर काय मुद्दा आहे, ना बटोंगे तो कटोंगे, एक है तो सेफ है, ओट जात वगैरे वगैरे हे प्रत्येकांकडून नॅरेटिव्ह सेट करतात. तर जय हिंद मित्रांनो, मी आहे प्रोफेसर माज मंगलवेडे. तर आपण बघतो की एका विशिष्ट अलायन्स कडून असं एक माहोल बनवला जातो की अस्थिरता, एक हे तो सेफ आहे. मला ही गोष्ट कळत नाही की आपण एवढ्या वर्ष आपण भारतात राहतो, आपण काय एक नव्हतो? तर काय हे म्हणजे प्रकार चालले काय? एक हे तो ना बटोगे तो खटोगे, म्हणजे कोण कापणार, कोण काय करणार? उगाचच म्हणजे काय पण येऊन घरात घुसल्यागत मारल्यागत कोण पण असं म्हणजे भीतीचं वातावरण एक निर्माण करतात. हे तुम्ही बघत आहेत. कारण की ह्यांची मानसिकता हे इंग्रजांची मानसिकता आहे. फोडा आणि राज्य करा. तर व्हाय तर असा पाहिजे होतं की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याचे निर्माण केले. पण आपण या नेतेकडे बघतो की काय स्वराज्याच्या नावाखाली काय सुद्धा केलेलं नाही. आपण जर आठवलो की कोविडच्या काळात आपल्याकडे दवाखाने नव्हते, आयसीयूचे बेड नव्हते, यावर कोण बोलेना झाल्यात. आपल्या युवकांना जॉब नाही आहेत. सरकारी स्कूलची कमी आहे, प्रायव्हेट स्कूलमध्ये एवढी जास्त फी आहे की मिडल क्लास अफोर्ड करू शकत नाही. अरे एलपंडीच्या मुलांना तुम्ही 50-50, 30,000 रुपये घेतात कशाला? ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल शिकवायला. असली अवस्था आपल्या शिक्षणाची झालेली आहे. ह्यावर कोण बोलत नाही. तेवढं ते फ्री ट्रान्सपोर्टेशन केलं, 1500 रुपये काय दिले, यावर सगळ्यांना चाललंय. मला एक सांगा, 1500 रुपयामध्ये आत्ताचं कोणाचं घर चालते काय? तेवढंच आधार म्हणून ठीक आहे, पण जॉब कुठं आहे? तेच पैसे युवकांना जॉब देऊन त्यांना चांगली काय म्हणतात सॅलरी देऊन त्यांचं भविष्य घडवण्याचं सोडून हे आपल्याला स्वतःला म्हणजे हे बनवतात की बाबा कोण पैसे देते काय करते. कसा इब्राहिम लिंकननी सांगितलेलं की ह्याला जनतेला नेता तसं म्हणतो की जशी की जनता असते. तर माझं एक मत असं आहे की तुम्ही सुधरा, तुम्ही चांगले व्हा, चांगल्या शिक्षणासाठी तुम्ही पुढे व्हा, फ्री एज्युकेशन, फ्री हेल्थ केअर. कोविडमध्ये बेड मिळत नव्हते, ऑक्सिजन मिळत नव्हते, हे विसरला तुम्ही सगळेजण. आणि ह्या काळामध्ये आपले महाराष्ट्राचे जे राजनेते आहेत ते आपण बघितलो की कुठला नेता कसं हितनं हितनं उडी मारून जाते, तिकडनं तिकडं उडी मारून जाते. नेमकं चाललंय काय? मध्ये मधल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, तिथलं तिथलं कोण बोलत नाही. डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय नाही. नेमकं इलेक्शन लढायचं म्हणजे काय? धर्माच्या नावाखाली? अरे हा काय म्हणतात सेक्युलरिझम कंट्री आहे, डेव्हलपमेंटच्या नावाखाली लढा. आणि आपण बघत आहोत जर आपण हे मुद्दे जर दाबवले गेले, धर्माच्या नावाखाली जर ओट केलो, तर आपण आपलं अस्तित्व धोक्यात येणार. कारण की ज्यावेळी आपल्याला घरात अन्न नसते त्यावेळी आपल्याला कोण सुद्धा राजनेता विचारायला येत नाही. हे लक्षात ठेवा. आणि बघा, वोट देताना विचार करून वोट द्या की कुठल्या पार्टीला वोट द्यायचा आणि कोण आपली चांगली डेव्हलपमेंट करणार. आणि हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.